त्याचं कारण असं आहे की कुडबुले साहेबांची 61 आणि गुळवणी साहेबांचा निरोप समारंभ पदोन्नतीनं त्यांचं बदली मुंबईच्या या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतंय हा देशातला पहिला असा निरोप समारंभ असेल की वृक्षारोपण करून त्यांना आपण निरोप देतो. तर हे एक नवीन प्रथा या आपल्या ग्रुपनं या ठिकाणी चालू केलेली आहे. त्याचा मला थोडा अभिमान आहे. आणि आपण सगळ्यांनी दर आपलं थोडं मध्ये काम थोडं राहिलेलं आहे. दर रविवारी आपण जे साफसफाई ते करत होतो. माझं एक आव्हान आहे ह्या दोघांच्या ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात, असंच एक 15 दिवसातनं एकदा तासभर इथं देत जावा. कारण ह्या ठिकाणी मध्ये मी आणि शंकररावनी जवळजवळ 100-1 बाटल्या गोळ्या केल्या. या ठिकाणी येत जावा. ह्या ठिकाणी कुडबुले साहेबांना 61 निमित्त मी शुभेच्छा देतो. आणि गुळवणी साहेबांनी इथं जसं कार्य केलं त्याच्याही मोठ्या प्रमाणात कार्य ते त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी करतील आणि त्यांच्याकडून मोठं कार्य होईल. त्या ठिकाणी साहेब जर आपल्याला असं जमलं वृक्षारोपण तिथं कुठं करायचं ऑफिसच्या झाडात नाही बोलवा का आपण तर जाऊया, पण तिथल्या लोकांना मोटिवेट करा आणि त्यांना सांगा, संदर्भ द्या की या ठिकाणी आम्ही असं केलेलं आहे. त्यांची स्वतःची बाग तयार केली आणि त्यांनी केली. पण तिथं जेव्हा तुमचा स्वागत समारंभ होईल तेव्हाही त्यांना हा उल्लेख करून सांगा की बाबा माझा निरोप समारंभ आमच्या ग्रुपच्या असते ह्या पद्धतीने झालाय, तर तुम्ही स्वागत समारंभ माझं एक वृक्षारोपण करून करावा असं मला वाटतंय. असं त्यांना संदर्भ द्यावा, सांगावं. तुम्हाला दोघांनाही पुढच्या आयुष्यात ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देतो. अशी उत्तरोत्तर तुमची प्रगती होत जावं, तुमचं आरोग्य दीर्घायुष्य लावो. तब्येती तर राहतीलच, कारण रोज कामातच जाईल, फिरायला तर येता येतच. त्यामुळे ते काय मी सल्ला द्यायला एवढा मी मोठा नाही आहे. तर पुन्हा एकदा दोघांनाही मी ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो.